नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कंबाईंड पूर्वपरीक्षा 2023 मधील इतिहासाच्या प्रश्नांचं डिस्कशन आज आपण पाहणार आहोत। माझ्याकडे संच ए आहे। 30 एप्रिल 2023 रोजी झालेल्या कंबाईंड पूर्वपरीक्षेचा संच ए माझ्याकडे आहे। इथेही संच एच अपलोड केलेला आहे। त्याच्यातील प्रश्न क्रमांक 1 ते 10 जे काही दिलेले आहेत तर ते इतिहासाचे प्रश्न आहेत, तर ते आपण डिस्कस करणार आहोत। प्रश्नांचं डिस्कशन करत असताना आपण इतिहासाचा अभ्यास कसा करावा, कोणकोणते सोर्सेस वापरावेत आणि एकंदरीत आपला कंबाईंड प्रिलिम्सकडे बघत असताना इतिहासाच्या प्रश्नां किंवा इतिहासाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा असला पाहिजे हे बोलत राहूया। सर्वप्रथम आधी आपण प्रश्न डिस्कस करूया। प्रश्न क्रमांक 1 बघा, नारायण मेघाजी लोखंडे यांनी बॉम्बे मिल हँड असोसिएशन ही कामगार संघटना स्थापन करीत असताना त्यांना खालीलपैकी कोणत्या व्यक्तींचे सहकार्य मिळाले होते? बॉम्बे मिल हँड असोसिएशन कधी स्थापन झाली आहे? 1884। 1884 आणि त्याचे उद्गाते किंवा त्याचे प्रमुख संस्थापक कोण आहेत? राव बहादूर नारायण मेघाजी लोखंडे। राव बहादूर ही पदवी दिलेली आहे ब्रिटिशांनी त्यांना, राव बहादूर नारायण मेघाजी लोखंडे। आणि त्याच्यापेक्षाही मोठी पदवी किंवा त्याच्यापेक्षाही ज्याला आपण म्हणतो की त्यांना कुठल्या गोष्टीमुळे ओळखलं जातं तर भारतीय कामगार चळवळीचे जनक। भारतीय कामगार चळवळीचे जनक। 1848चा जन्म आणि 1897ला अकाली प्लेग या आजारानं झालेला त्यांचा मृत्यू। एवढं कमी असणारं त्यांचं आयुष्य आणि तरीही त्याच्यामध्ये कामगारांसाठी त्यांनी खूप मोठं काम केलेलं जे आहे ते त्यांनी स्थापन केलेली 1884 मध्ये बॉम्बे मिल हँड असोसिएशन ही कामगारांची संघटना। आणि तिथं मग त्यांना कोणकोणत्या लोकांचं सहकार्य मिळालं होतं तर अ पर्याय सोडून ब, क आणि ड हे सगळे आहेत। म्हणजे केशवराव बागडे हे जे आहेत हे ब्राह्मणेतर चळवळ जी आहे ना, ब्राह्मणेतर चळवळ त्याच्याशी संबंधित ते नाव आहे। आणि केशवराव बोले हे जे त्यांनी दिलंय तर ते खरं तर कन्फ्यूज करण्यासाठी त्यांनी सीताराम केशव बोले हे नाव द्यायला पाहिजे होतं, जे आंबेडकरांचे सहकारी आहेत। सीताराम केशव बोले हे आंबेडकरांचे सहकारी आहेत, तर ते तसं न देता त्यांनी त्याच्यातलं केशवराव बोले हे नाव दिलं। तो अ जे आहे ते चुकीचं आहे। ब, क, ड रघु भिकाजी, गेनू बाबाजी, नारायण सुरकाजी, विठ्ठलराव कोरगावकर, कृष्णाजी अर्जुन केळुसकर, रामचंद्र शिंदे आणि नारायण पवार। ब, क आणि ड। मग ह्याच्यातले रघु भिकाजी, गेनू बाबाजी आणि नारायण सुरकोजी, रघु भिकाजी, गेनू बाबाजी आणि नारायण सुरकोजी हे तिघे जे आहेत ना हे जॉबर आहेत। जॉबर त्यावेळेला ज्या कापड गिरण्या होत्या मुंबईमध्ये, कापड गिरण्या आपल्याला माहिती आहे की 1850च्या दशकामध्ये, 1850चं दशक म्हणजे 1850 ते 1859 साधारणतः हे जे काही दशक येतं ते, तर त्याच्यामध्ये मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर देशी मालकीच्या म्हणजे गुजराती व्यापारी किंवा ज्याला आपण म्हणूया पारशी धनिक जे काही होते, आपण माहिती आहे की दावर जे आहेत, कावची दावर त्यांनी पहिली कशी कापडगिरणी सुरू केली वगैरे, तर ह्या देशी कापडगिरण्या सुरू झाल्या आणि त्याच्यातून मुंबईची भरभराट होऊ लागली। परंतु ह्या कापडगिरण्यांमधला या इंडस्ट्रीमध्ये जे काही सगळं कामगारांची परिस्थिती होती 19व्या शतकामध्ये ती अत्यंत हलाखीची होती। म्हणजे जर तुम्ही इंग्लंडमधल्या औद्योगिक क्रांतीचा अभ्यास केला असेल तर तिथे ज्याप्रमाणे कामगारांची अवस्था होती त्याच धर्तीवर इथे सुद्धा कामगारांचं शोषण मोठ्या प्रमाणावर होत असे। म्हणजे अगदी सूर्योदयाच्या पूर्वीच भोंगा वाजला, घड्याळ नसत, भोंगा वाजला की कामावर निघायचं, तिथे अजिबात त्यांना बसू दिलं जात नसे। म्हणजे मी बेसिक माहिती सांगतोय, जेवण करायचं असेल तरी कोणाला तरी उभं करून लगेच 4 घास खायचे। त्यांच्या दाढ्या वाढलेल्या असत, मग तिथेच त्यांचे केस कापण्यासाठी तिथे जो काही आहे तो बार्बरची व्यवस्था सुद्धा तिथेच केलेली असायची। आणि एकदम खूप संध्याकाळी 13, 14, 15 तास 16 तास काम झाल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात यायचं। त्याचं जे सगळं वातावरण होतं ते अत्यंत नॅरो अरुंद अशा ठिकाणी त्यांना काम करायला लागायचं। आणि एखाद्या कामगाराचं जे वर्किंग ड्युरेशन असायचं ते 5, 6, 7 वर्ष सरासरी इतकं ते असायचं। त्यांना आरोग्याच्या समस्या ज्या काही आहेत त्या निर्माण व्हायच्या। आणि हे जे कामगार होते हे सगळे कामगार, यातले बहुसंख्य कामगार हे बहुजन समाजातले होते। म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले यांनी ज्या अर्थानं बहुजन समाजाच्या सांस्कृतिक आणि सामाजिक उत्थानासाठी सत्यशोधक समाजाची
निर्मिती केली आणि काम केलं, त्यालाच पुढे नेण्याचं काम नारायण मेघाजी लोखंडे यांनी या कामगार चळवळीच्या निमित्तानं केलं. त्याच बहुजन वर्गातल्या कामगारांच्या ज्या हालअपेष्टा होत्या त्याच्यासाठी काही ना काही करण्याचं काम जे आहे ते बॉम्बे मिल हँड असोसिएशनच्या मार्फत नारायण मेघाजी लोखंडे यांनी केलं. आणि मग त्याच्यामध्ये पदं असत की तुमचं जे काही आहे तर तो एक मॅनेजर तिथे असे, मग तिथे जॉबर म्हणून एक पद असे, त्यानंतर ते एजंट जे असतात कंपन्यांचे ते तिथे असत. तर त्याच्यापैकी जॉबर हे जे पद होतं ना ते खूप महत्त्वाचं पद होतं. हे जॉबर लोक त्यांच्या हातात असायचं की कुठल्या कामगाराला कामावर ठेवायचं, त्याला तंत्रात ते जे काही तंत्रज्ञान वापरलं जायचं त्याच्यामध्ये त्याची देखरेख करायची. आणि याच्यातनं एक जॉबर लोकांची दादागिरी त्या सगळ्या कापड गिरण्यांमध्ये चालू झाली की मग ते लोकांकडून एका अर्थाने काय आहेत की पगाराचा कट घेत की तू तुझ्या 3 महिन्याचा पगाराचा कट मला दे, मग तुला मी नोकरीवर ठेवतो, किंवा जर काम सोडून जायचं असेल तर मग त्या जॉबर लोकांचं त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट असेल वगैरे वगैरे. तर असे जवळपास बहुसंख्य जॉबर हे सुद्धा त्या शोषणामध्ये सामील होते. परंतु त्याच्यातले काही जॉबर जे होते जे कामगारांच्या या स्थितीविषयी संवेदनशील होते आणि त्याच्यातले काही जे चांगले जॉबर आहेत ते म्हणजे हे रघु भिकाजी, गेनोबाबाजी, नारायण सुरकोजी, जे नारायण मेघाजी लोखंडे यांचे सहकारी म्हणून आलेले दिसतात. कामगारांच्या स्थितीविषयी बोलण्यासारखं खूप आहे. म्हणजे कशा पद्धतीने मग त्यांना सुट्टीच मिळत नसे, रविवारची जी सुट्टी आहे सार्वजनिक सुट्टी तर ती कशा पद्धतीने ती 1890 मध्ये मिळाली नारायण मेघाजी लोखंडेंच्या मार्फत हे आपल्याला माहिती आहे. पण त्याआधी त्यांना सुट्टी नसे. सुट्टी घेतली की त्यांचा पगार कापला जाईल. मग काय आहे की तुम्ही एक दिवस सुट्टी घेतली न सांगता की 2-2 दिवसाचा पगार कापला जाईल. 2-2 महिन्याचा पगार वेळेवर होत नसे. तुम्ही काम सोडून जाऊ नये म्हणून खूप उशिरा पगार देण्याची पद्धत होती. काम सोडून गेलात तर ह्याचे त्याचे पैसे कपात करून तुम्हाला खूप लेट पगार दिला जात असेल. एका अर्थानं कामगारांचं सर्व प्रकारचं शोषण जे आहे या कंपन्या करीत होत्या. नंतर काय झालं की युरोपमध्ये किंवा विशेषतः इंग्लंडमध्ये जे लँकशायर किंवा इतर ठिकाणच्या ज्या सगळ्या कापड गिरण्या आहेत त्यांना या भारतीय जी सगळी कापड उद्योग आहे त्याची स्पर्धा व्हायला लागली. आणि मग तिथल्या इंडस्ट्रियलिस्टनी इंग्लिश पार्लमेंटवरती एक प्रेशर आणलं, दबाव आणला आणि त्या दबावातनं भारतीय कापड गिरण्यांची स्पर्धा इंग्लिश कापड गिरण्यांना होऊ नये अशा हेतूनं इथल्या कामगारांची जी पिळवणूक इथले मिल ओनर्स करतायत ती थांबवावी असा प्रस्ताव जोर धरायला लागला. म्हणजे इथल्या कामगारांचं कल्याण करणं हा हेतू फॅक्टरी ॲक्ट जे आले त्याच्या मागे खूप कमी होता. रादर ब्रिटिश मिल ओनर्सचा फायदा करून देणं हा त्याचा प्राथमिक हेतू होता. पण हेतू काही का असाना इथल्या कामगारांचं त्याच्यातनं फायदा होणार होता आणि याच्यातून मग मिल ओनर्स आणि मग ह्या कामगार असोसिएशनमध्ये काही ना काही वाटाघाटी झाल्या आणि फायनली 1890 मध्ये नारायण मेघाजी लोखंडे यांच्या प्रयत्नातनं मिल ओनर्स असोसिएशन जी होती या मिल ओनर्स असोसिएशनने रविवारची सुट्टी देण्याचं कबूल केलं आणि कामगारांना जी आहे ती पहिल्यांदा सुट्टी जी काही आहे ती मिळायला लागली. बॉम्बे मिल हँड्स असोसिएशनचंच त्याच्यामध्ये ते सगळं होतं. तर ब, क आणि ड कामगारांच्या आणखी जर नारायण मेघाजी लोखंडे यांच्याविषयी बोलायचं ठरलं तर काय आहे, कामगारांच्या मागण्यांसाठी त्यांनी जे फॅक्टरी कमिशन बसवण्यात आले होते ज्याच्यातनं फॅक्टरी ॲक्ट पुढे झाला त्याच्यासमोर त्यांनी जे काही आहे त्या मागण्या केल्या. आणखी जर म्हटलं तर 1891चं जे रॉयल कमिशन ऑन लेबर होतं की इथल्या उद्योगधंद्यांविषयी जे एक रॉयल कमिशन बसवण्यात आलं होतं त्याच्या समोर सुद्धा त्यांनी साक्ष दिली आणि कामगारांच्या परिस्थितीविषयी त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने जागरूकता आणली. आणखी आता हे कामगार सेगमेंट झालं नारायण मेघाजी लोखंडेंचं. आणखी दुसरं योगदान काय सांस्कृतिक, सन 1890 पासून त्यांनी दीनबंधू हे वृत्तपत्र चालवायला घेतलं. सन 1880 पासून त्यांनी दीनबंधू हे वृत्तपत्र चालवायला घेतलं. दीनबंधू आपल्याला माहिती आहे कृष्णराव भालेकर हे जे फुल्यांचे सहकारी होते ते त्यांनी काढलेलं ते वृत्तपत्र होतं. परंतु पुण्यामध्ये ते वृत्तपत्र चालवणं अशक्य झालं, ते तोट्यात आलं आणि म्हणून मग 1880 पासून जे आहे ते आवटे नावाचे सहकारी आणि नारायण मेघाजी लोखंडे हे दोघे जण मुंबईमध्ये चालवायला लागले, जे मुंबईमध्ये व्यवस्थित चाललं. बहुजन हिताची भूमिका घेतली, त्या वृत्तपत्राच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांसाठीची भूमिका घेतली, शिक्षणाची भूमिका घेतली. सो दीनबंधू चालवणं हे आणखी एक त्यांचं मोठं काम. पंचदर्पण नावाची पुस्तिका जी आहे ती नारायण मेघाजी लोखंडे यांनी लिहिलेली आहे. पंचदर्पण
पंचदर्पण नावाची पुस्तिका. आणखी त्यांचं कल्चरल काय आपण म्हणूया, 1893 मध्ये साधारणतः पहिल्यांदा आपल्याकडे मुंबईत हिंदू मुस्लिम दंगे झालेले दिसून येतात आणि या हिंदू मुस्लिम दंग्यांचा एक परिपाक म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे मतप्रवाह महाराष्ट्रीय समाजात किंवा भारतीय समाजात तयार झाले. मग कोणी त्याच्यामध्ये उघड उघड हिंदूंची भूमिका घेतली, कोणी मुस्लिमांच्या बाजूची भूमिका घेतली आणि कोणीतरी सामोपचाराची भूमिका घेतली. तर अशी सामोपचाराची भूमिका घेणारे जे होते ना ते म्हणजे नारायण मेघाजी लोखंडे. अशा सामोपचाराची भूमिका घेणारे जे होते ते नारायण मेघाजी लोखंडे. विन्सेंट नावाचा मुंबईचा जो कमिशनर होता त्याच्याबरोबर नारायण मेघाजी लोखंडे जिथे जिथे रायट्स चालू आहेत, दंगे चालू आहेत, अशा ठिकाणी जाऊन लोकांना सलोखा जो आहे तो त्याची भाषा ते करत असत आणि त्याच्यामध्ये शांतता निर्माण व्हावी यासाठी सभा ते घेत असत आणि त्याच्यातूनच मग त्यांनी एका अर्थानं ते हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी जो सगळा प्रयत्न केला त्यातनं त्यांना राव बहादूर ही पदवी देण्यात आली. आणखी त्यांचं कॉन्ट्रीब्युशन काय आहे तर ज्योतिराव फुले यांना सन 1888 मध्ये मांडवी, मुंबईतल्या मांडवी इथल्या सभागृहात महात्मा ही पदवी देण्याचा जो कार्यक्रम भरवण्यात आला होता तो भरवण्यामध्ये नारायण मेघाजी लोखंडे यांचा खूप मोठा वाटा होता. आणि आणखी जर आपल्याला त्यांचं कॉन्ट्रीब्युशन द्यायचं असेल तर आपल्याला माहिती आहे आगरकर आणि टिळक डोंगरीच्या तुरुंगामध्ये होते. त्यांचं जे पुस्तक आहे ना डोंगरीच्या तुरुंगातील आमचे काय 101 दिवस 100 दिवस वॉटेवर, तर त्याच्यामध्ये जेव्हा ते सुटून आले तर तेव्हा त्यांचा सत्कार किंवा सन्मान करण्याची योजना सुद्धा किंवा तो सत्कार सुद्धा घडवून आणला तो म्हणजे नारायण मेघाजी लोखंडे यांनी. प्लेगची जी साथ आली होती 1897 मध्ये त्याच्यासाठी त्यांनी प्लेग हॉस्पिटल जे आहेत ते सुरू केले आणि स्वतः त्या सगळ्या याच्यामध्ये काम करत असताना स्वतःला त्यांना प्लेगची जी काही आहे ती बाधा झाली. आणखी मराठा नावाची ज्याला आपण म्हणूया ना एक एंटिटी, मराठा नावाची जी एक एंटिटी आता सध्या करंटमध्ये तो मुद्दा खूप चाललेला आहे म्हणून मी तो इथे डिस्कस करतो की नारायण मेघाजी लोखंडे यांनी मराठा म्हणून एक समाज किंवा मराठा म्हणून इथल्या बहुजन समाजाकडे पाहिलं होतं. परंतु त्यांच्यासाठी मराठा म्हणजे कोण, नारायण मेघाजी लोखंडे यांच्यासाठी मराठा म्हणजे कोण तर सर्व ब्राह्मणेतर जो समूह आहे महाराष्ट्रातला, ब्राह्मण जे काही आहेत तो समूह वगळता इतर सर्व उर्वरित जो समाज आहे तो मराठा असं त्यांची भूमिका होती आणि त्याने जेणेकरून याच्यातनं सगळ्या बहुजनांचं कल्याण होईल आणि याच्याकरता त्यांनी मराठा ऐक्येच्छू सभा नावाच्या संघटनेची निर्मिती जी आहे ती केली होती. म्हणजे मराठ्यांचं ऐक्य व्हावं, मराठ्यांच्या ऐक्याची इच्छा असणारी ती सभा. त्यांना ब्राह्मणेतर चळवळीच्या सुरुवातीच्या काळामध्ये मराठा म्हणजे ब्राह्मण वगळता फक्त एक मराठा ज्ञाती समूह ही संकल्पना मान्य नव्हती. नारायण मेघाजी लोखंडे यांच्याकरता मराठा म्हणजे असा समूह जो सर्व बहुजनांना एकत्र करतो आहे ही त्यांची भूमिका होती. हे बेसिक मी नारायण मेघाजी लोखंडे यांच्याबद्दल सांगितलं. आणि रघु भिकाजी, गेणूबाबाजी, नारायण सुरकाजी हे जॉबर्स होते. त्याच्यातले रघु भिकाजी जर खूपच डिटेल जायचं असेल तर एम्प्रेस मिल नावाची मिल होती मुंबईमध्ये, एम्प्रेस मिलमध्ये जॉबर असणारे रघु भिकाजी. गेणूबाबाजी जे आहेत ते अलेक्झांड्रा नावाची मिल होती त्याच्यामध्ये जॉबर होते. आणि नारायण सुरकोजी जे आहे ते अँग्लो इंडिया नावाची मिल होती तिथे जॉबर होते. आता ही जी माहिती आहे ना ही मी खूप ॲडिशनल देतो. मला तुम्ही सांगितलं की नारायण मेघाजी लोखंडेंबद्दल सर बोला तर मी 2 तास बोलत आहे. परंतु ह्याच्यातनं घ्यायचं काय आणि गाळून काय टाकायचं आणि वरती जे काय आहे ते फेकून काय द्यायचं ह्याचा कॉमन सेन्स तुम्हाला असला पाहिजे. आणि बाकीचे जी नावं आहेत विठ्ठलराव कोरगावकर, कृष्णाजी अर्जुन केळुसकर, रामचंद्र शिंदे, नारायण पवार हे नारायण मेघाजी लोखंडे यांच्याशी सत्यशोधक समाजाच्या पार्श्वभूमीवरती जोडले गेलेले नेते होते. नारायण मेघाजी लोखंडेंचं आणखी एक कॉन्ट्रीब्युशन म्हणजे जसं महात्मा ज्योतिराव फुलेंनी पुणे आणि त्या परिसरामध्ये सत्यशोधक समाजाचं काम चालवलं तसंच मुंबईमध्ये सत्यशोधक समाजाचं काम केलेले किंवा मुंबईमध्ये सत्यशोधक समाजाच्या आचार विचारांचा प्रसार केलेले महत्त्वाचे नेते म्हणजे नारायण मेघाजी लोखंडे होय. स्वतः ते सुद्धा सत्यशोधकीच होते.
स्वतः ते सुद्धा सत्यशोधकीच होते. त्यामुळे जसे कामगार चळवळीतले लोक त्यांचे सहकारी होते तसे सत्यशोधक चळवळीतले लोकसुद्धा सहकारी होते. आणि तेच हे लोक म्हणजे विठ्ठलराव कोरगावकर, कृष्णाजी अर्जुन केळुस्कर, रामचंद्र शिंदे आणि नारायण पवार. 1848 ते 1897 हा त्यांचा जीवनपट. त्यांना राव बहादूर ही पदवी दिली आहे. जस्टिस ऑफ पीस नावाची पदवीसुद्धा ब्रिटिश सरकारनं त्यांना दिलेली आहे. भारतीय कामगार चळवळीचे जनक असणारे नारायण मेघाजी लोखंडे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 2 बघूया. इसवी सन 1857च्या उठावात शिंदे व निजाम यांनी भाग घेतला असता तर उठाव यशस्वी झाला असता असे टिंबटिंब हा गव्हर्नर जनरल म्हणाला. कोण म्हणेल? लॉर्ड कॅनिंग. लॉर्ड कॅनिंग 1856-57 हा जो काळ आहे म्हणजे लॉर्ड डलहौसीचा जो काळ आहे तो 1848 ते 1856 आणि तो गेल्यानंतर जो गव्हर्नर जनरल म्हणून आला तो लॉर्ड कॅनिंग जो काही आहे त्यानं केलेलं हे विधान आहे. इफ त्याचं जे स्पेसिफिक विधान आहे, इफ सिंधिया जॉईन्स द रिबेल्स, जर शिंदेंनी या उठावकर्त्यांना किंवा बंडकर्त्यांना जॉईन केलं, आय विल पॅक ऑफ टुमॉरो. त्याचं एक्झॅक्ट वाक्य आय विल पॅक ऑफ टुमॉरो. मी माझं जे काही वाढबिस्तारा आहे तो घेऊन मला निघावं लागेल. हे विधान काय सूचित करतं की भारतातील काही संस्थानिक आहेत, उदाहरणार्थ शिंदे असतील किंवा हैदराबादचा निजाम असतील, या लोकांनी किंवा अनेक संस्थानिकांनी ब्रिटिशांच्या विरोधात या उठावकर्त्यांची मदत केली नाही. किंबहुना काय आहे, त्यांनी ब्रिटिशांचीच साथ दिलेली याच्यामध्ये दिसून येते. म्हणजे 1857च्या उठावाबरोबर जनरल आपल्याला खूप बोलता येतं की हा उठाव म्हणजे नेमकं काय आहे. शिपायांनी सुरू केलेला आहे परंतु हळूहळू तो सामान्य जनतेने सुद्धा उचलून धरलेला उठाव आहे. बेसिक मी बोलतोय. दुसरं म्हणजे हा केवळ उत्तर आणि मध्य भारतामध्ये घडून आलेला उठाव आहे. अतिदक्षिणेकडे अतिपूर्वेकडे या उठावाचं लोण पसरलेलं नव्हतं. लक्षात येतंय? आणखी काय आहे, या उठावामागं बरीच कारणं होती. मग काही प्रशासकीय कारणं आहेत, काही धार्मिक कारणं आहेत, काही आर्थिक कारणं आहेत वगैरे वगैरे. मोठामोठी सांगायची तर काय धार्मिक कारणांमध्ये आपल्या लक्षात येतं की ब्रिटिशांनी इथं ज्या काही सुधारणा केल्या, उदाहरणार्थ सतीबंदीचा कायदा, विधवा विवाहाचा कायदा, या सगळ्यामधून काय झालं की इथल्या कर्मठ असणाऱ्या धार्मिक व्यक्तींचा भावना ज्या आहेत त्या दुखावल्या गेल्या. ब्रिटिश मिशनरी जे आहेत, इंग्लिश मिशनरी, हे हिंदू धर्मावर टीका करीत असत आणि ख्रिश्चन धर्मासाठी इथे प्रचार प्रसार करीत असत. ह्याचा इथल्या लोकांना राग होता. धार्मिक भावनांमध्ये हस्तक्षेप हे एक मोठं कारण होतं. दुसरं, इथल्या ज्या वेळेला डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स, व्यपगत सिद्धांतानुसार राज्य जी आहेत ती जोडून घेण्यात आली, तर त्यावेळेला त्यांनी पॅट्रोनेज दिलेली त्यांच्या आश्रयावरची जी इथली मोठी ॲडमिनिस्ट्रेटर सगळी जमात आहे, जी त्यांच्या ब्युरोक्रेसीतले लोक आहेत, त्यांचा आश्रय गेला. त्यांच्या पॅट्रोनेजवर, त्यांच्या आश्रयावर असणारी जी धार्मिक स्थळं आहेत त्यांचा आर्थिक आधार गेला. तर त्यामुळे ते लोक चिडले. त्यानंतर जर आपण पाहिलं की संस्थानं खालसा करण्याचं धोरण आहे, म्हणजे अगदी साताऱ्यापासून तर 1856च्या अवधपर्यंत ज्या पद्धतीने अगदी खोटीनाटी कारणं देऊन ब्रिटिशांनी ही संस्थानं खालसा केली, त्यामुळे तिथले संस्थानिक नाराज आहेत. आणि आणखी जो सगळ्यात मोठा वर्ग आहे, इथले जे सैनिक आहेत, भारतीय सैनिक, ते धार्मिक बाबतीत हस्तक्षेप केल्यामुळे नाराज आहेत. एनफिल्ड बंदुकांचं आपल्याला माहिती आहे, काडतुसांचं कारण की कशा पद्धतीनं त्याच्यामध्ये गायीची आणि डुकराची चरबी जी तोडून काढावी लागत होती त्या काडतुसाचं कवर, तर ती एक अफवा जी काही आहे ती पसरलेली आहे. किंवा जे पीठ त्यांना दिलं जातं आहे त्याच्यामध्ये काहीतरी काय आपण म्हणूया मांसाहारी पदार्थ मिसळला जातोय अशी शंका त्यांना होती. शिवाय साता समुद्र पार जाणं, समुद्र ज्याला आपण म्हणतो एका अर्थाने लांघणं, हे हिंदू धर्मियांना अलाउड नव्हतं. तरी देखील तुम्ही वेगवेगळ्या मोहिमा काढल्या, परंतु मोहिमा काढल्या तर काढल्या, धर्म भ्रष्ट करायला तर लावलाच, परंतु त्याचा योग्य मोबदला, पैसेही तुम्ही दिले नाहीत. किंवा काय आपण म्हणूया की भारतीय सैनिकांना कितीही ते शूरवीर असले तरी मोठ्या पदापर्यंत जाता येत नव्हतं. अशी अनेक कारणं आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, अवधसारखा जो प्रांत आहे तिथून मोठ्या संख्येनं सैनिक जे आहेत ते हिंदी शिपाई त्याच्यातले होते आणि अवध खालसा झालं त्यामुळे त्यांच्या भावना दुखावल्या. किंवा पिझंटीन युनिफॉर्म, सैनिक म्हणजे तरी कोण होते तर गणवेश घातलेले शेतकरीच होते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अंगावरती जो सगळा इथं शेतसाऱ्याचा प्रॉब्लेम पडलेला होता, दुष्काळ हे होता, या सगळ्यामुळे हे सैनिकसुद्धा नाराज होते. असे अनेक घटक जे आहेत हे नाराज आहेत. आणि याच्यातून आपल्याला माहिती आहे की कशा पद्धतीने मग 1857मध्ये दिल्लीला मार्च केलं, मिरजची तुकडी ती सगळी आली. बहादूर शाह जफर जो आहे शेवटचा मुघल सम्राट, त्याला त्यांनी प्रमुख बनवलं. सुरुवातीला तो इच्छुक नव्हता, परंतु त्याच्यावरती दबाव टाकून त्याला इच्छुक केलं.
आणि मग कसं कसं जे आहे ते आपल्याला माहिती आहे. कानपूरला नानासाहेब, दुसऱ्या बाजीरावाचा दत्तक पुत्र, त्यानं तिकडून लिडरशिप घेतली. लक्ष्मीबाई आहे, झाशीची राणी जी आहे, झाशीमध्ये आहे. बरेच लोक आहेत, कुंवर अजित सिंग आहे, बेगम हजरत महल आहे अवधला, असे वेगवेगळे लोक आहेत, तात्या टोपे आहेत. आणि या सगळ्यांनी मग काय आहे की त्यांच्या परीने तिथे लढा दिला, परंतु अल्टिमेटली ब्रिटिशांनी या सगळ्यांचा पराभव करत ते टेक ओव्हर केलं. आणि 1858 ज्याला आपण म्हणतो की राणीचा जाहीरनामा तो येतो आणि ती जी सत्ता जी आहे ती पार्लमेंटकडे कन्वर्ट होते. हा सगळा त्याचा एक घटनाक्रम झाला. आणि मग उठावकर्त्यांच्या अपयशाची कारणं माहिती आहेत की ते ऑर्गनाइज नव्हते, त्यांच्याकडे कोणतंही नियोजन नव्हतं, आधुनिक कुठलीही शस्त्रास्त्र नव्हती. त्यानंतर जर आपण पाहिलं तर कुठलंही अल्टरनेटिव्ह प्लॅन नव्हता, त्याच्यामध्ये पर्यायी व्यवस्था कुठली आणायची, मॉडर्निटीबद्दलचं आकलन नव्हतं, ब्रिटिश किती शक्तिशाली आहेत याची जाणीव नव्हती, जगाचं ज्ञान नसल्यामुळे ब्रिटिशांच्या आर्म्स, ॲम्युनिशन्स आणि ओव्हरऑल टॅक्टिक्सची त्यांना भान नव्हतं. अशा अनेक गोष्टींमुळे ते पराभूत झालेले आहेत. आणि मेजर गोष्ट, सगळा भारत याच्यामध्ये एका वेळेला इन्व्हॉल्व नव्हता. बरेचसे संस्थानिक अलूफ राहिले, अलिप्त राहिले, बऱ्याचशा संस्थानिकांनी त्यांना मदत केली. हे संस्थानिकसुद्धा बऱ्याचदा हाफ हार्टेड पद्धतीने इथे आलेले होते. अशा अनेक गोष्टी तिथे दिसतात. आणि याच्यातूनच हे विधान जे आहे, लॉर्ड कॅनिंग त्यावेळेचा जो गव्हर्नर जनरल आहे की त्याचं म्हणणं आहे की जर हे आले असते तर आम्हाला पॅक ऑफ करावं लागलं असतं. लॉर्ड माउंटबॅटनचा कालखंड माहिती आहे आपल्याला, 1947-48. लॉर्ड रिपनचा कालखंड 1880 ते 1884 जो आहे तो. आता हा लॉर्ड रिपन आहे ना, 1880 ते 1884, यांनी काय केलं, यांनी खूप चांगले निर्णय घेतले होते त्याच्या काळामध्ये. मग आपण जर पाहिलं तर पंचायती व्यवस्थेविषयी जे काही निर्णय आहेत किंवा अगदी वृत्तपत्र स्वातंत्र्यावर जी काही सगळे घाला घातला गेला होता त्याच्या आधी, तर तो घाला जो काही आहे, ती बंदी जी आहे ते उठवण्याचं काम पण लॉर्ड रिपननी केलं होतं. ह्या लॉर्ड रिपनचा सन्मान करण्याचं काम आहे ना नारायण मेघाजी लोखंडेंनी केलं होतं. जे इथे रेफरन्स आला म्हणून ते सांगतो. मगाशीच मी म्हटलं की बोलायला सांगितलं तर इतिहासावर एकाच मुद्द्यावर 4 तास पण बोलता येईल, पण कुठे थांबायचं हे आपण शिकलं पाहिजे. रिपनच्या बाबतीत आहे मगाशीचा मुद्दा, इथे आत्ता रिपन यांचं नाव आलं म्हणून मी ते सांगतो की नारायण मेघाजी लोखंडे यांनी या रिपनचा पण सन्मान केला होता, त्यांनी जे सगळं इथे पॉलिसीज राबवल्या त्याच्यासाठी. सो ॲन्सर आहे याचं लॉर्ड कॅनिंग, 1857चा उठाव. प्रश्न क्रमांक 3, प्रार्थना समाज 31 मार्च 1867 रविवारी मुंबई इथं स्थापन झालेला प्रार्थना समाज जो काही आहे, एका अर्थानं त्याच्या आधीची जी परमहंस सभा आहे त्याचंच एक्सटेन्शन असणारं की लोकमताला फारसा त्रास न देता सुधारणा करणं. आणि सुरुवातीला ज्यांना एकेश्वरवादी मंडळी, एकेश्वर उपासक असं म्हटलं गेलं, ते प्रार्थना तो समाज. आत्माराम पांडुरंग तरखडकर, दादोबा पांडुरंग यांचे बंधू आत्माराम पांडुरंग यांची हे पहिले त्याचे अध्यक्ष, जे 1898 म्हणजे 1867 ते 1898 पर्यंत त्याचे अध्यक्ष राहिलेले आहेत. दादोबा तरखडकर, दादोबा पांडुरंगांचं वय झालं होतं त्यामुळे ते फारसे ॲक्टिव्ह नव्हते, पण त्यांचं सहकार्य होतंच. डॉक्टर आत्माराम पांडुरंग, वामन आबाजी मोडक. आता हे भाऊ महाजन हे नाव आहे ना, थोडंसं ते मला तिथे खटकणारं आहे, कारण ते नाव भाऊ महाजन, प्रभाकरचे भाऊ महाजन, हे यांचा उल्लेख फारसा किंवा किंबहुना मला तरी बऱ्याचशा पुस्तकांमध्ये आढळला नाही. तिथे भाऊ दाजी लाड असं अपेक्षित असावं, भाऊ दाजी लाड असं अपेक्षित असावं. भाऊ महाजन हे थोडंसं ते आहेत त्या सगळ्या काळाच्या आसपास, पण तरी देखील थोडंसं तिथे डाऊटफुल ते आहे. ते भाऊ दाजी लाड असं असायला हवं होतं. वामन आबाजी मोडक करेक्ट आहे. आणखी जर त्याच्यामध्ये नावं काढली, मामा परमानंद आहेत, तुकाराम तात्या पडवळ आहेत, वासुदेव बाबाजी नवरंगे आहेत. ही सगळी माणसं ही प्रार्थना समाजाशी संबंधित आहेत, स्थापनेमध्ये त्यांचा सहभाग आहे. केटी तेलंग आहेत, त्याच्यानंतर वीणा मंडलिक आहेत, त्याच्यानंतर पुढे जर आपण त्याचे कार्यकर्ते म्हटलं तर अगदी 20व्या शतकामध्ये सुद्धा तर विठ्ठलरामजी शिंदेंसारखे कार्यकर्ते प्रार्थना समाजाशी जोडले गेलेले आहेत. तर ही सगळी माणसं दादोबा पांडुरंगपासून आत्माराम पांडुरंग, वामनाबाजी मोडक, भाऊदाजी लाड, मामा परमानंद, तुकाराम तात्या पडवळ, वासुदेव बाबाजी नवरंगे, हे सगळे लोक आपल्याला माहीत पाहिजे. ब्राह्मो समाज जो आहे बंगालमधला, तर त्याचा एक पगडा या प्रार्थना समाजावरती होता. प्रार्थना समाजानं भरपूर काम केलं, म्हणजे पंढरपूरला त्यांनी अनाथ आश्रम काढला, त्याची पुण्यामध्ये शाखा काढली वगैरे वगैरे अशा अनेक, म्हणजे मुंबईमध्ये, फक्त मुंबईमध्ये त्यांनी पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक शाळा गिरगावला काढली, दादरला काढली, विलेपार्लेला काढली, भायखळ्याला काढली, असं त्यांनी बऱ्यापैकी काम जे आहे ते केलेलं दिसून येतं. आणि या प्रार्थना समाजाच्या
आचार प्रणाली आणि विचार प्रणालीमध्ये सगळ्यात मोठा सहभाग कुठल्या दोन लोकांचा होता तर हित लोक आपण बोललोच, तर मेजर जी दोन नावं आहेत ती म्हणजे न्यायमूर्ती म.गो. रानडे आणि रा.गो. भांडारकर. रानडे आणि भांडारकर. भांडारकर जे आहेत रा.गो. भांडारकर हे कन्फर्म आहेत की स्थापनेच्या वेळेला म्हणजे 31 मार्च 1867ला ते तिथं उपस्थित नव्हते आणि रानडे त्या दिवशी तिथे होते की नव्हते याविषयी मतभिन्नता आहे, याविषयी डाऊट आहे इतिहासकारांमध्ये. रानडे आणि भांडारकर हे साधारणतः 1868 पासून प्रार्थना समाजाचे सक्रिय सदस्य झालेले दिसून येतात. टेक्निकली जर करेक्ट बोलायचं ठरलं तर स्थापनेच्या वेळेला जर पाहिलं तर आत्माराम पांडुरंग आणि इतर लोक आहेत, पण 1868 पासून मग रानडे आणि भांडारकर यांचं सगळं तिथे येतं आणि मग सुबोध पत्रिका हे प्रार्थना समाजाचं मुखपत्र येतं जे पंडिता रमाबाईंना ज्यांनी वेळोवेळी ज्या मुखपत्रानं साथ दिली ते म्हणजे सुबोध पत्रिका होय. सो अ करेक्ट आहे, ब करेक्ट आहे, ड जे आहे ते चुकीचं आहे बघा. ड जे आहे ते चुकीचं आहे. प्रार्थना समाजाने मुंबई, सोलापूर, कोल्हापूर येथे महाविद्यालयांची स्थापना केली अशा पद्धतीने तिथे फार काही दिसत नाही, त्यामुळे ड नाही. सो अ आणि ब चुकीचं आहे. क जे आहे ना तेही थोडंसं डाऊटफुल होतं कारण प्रार्थना समाजाच्या माध्यमातून असं म्हटलंय. नाम जोशी, नारायण मल्हार जोशी यांनी 1911 मध्ये ती जी संस्था दिली आहे ना सोशल सर्व्हिस लीग परळला, मुंबईमधला जो परळ भाग आहे तिथं नारायण मल्हार जोशी जे कादंबरीकार वामन मल्हार जोशी यांचे बंधू होते, त्या नाम जोशी यांनी गोपाळकृष्ण देवधर आणि नटेश अप्पाजी द्रविड यांना सोबत घेऊन सोशल सर्व्हिस लीगची स्थापना केली होती आणि त्याच्यातून त्यांनी कामगार प्रश्न जो आहे तो पुढे आणला होता. कामगारांचे नेते आहेत ते, तर त्यांनी काढलेलं आहे. परंतु ते आता थोडंसं काय आपण म्हणूया प्रार्थना समाजाशी संबंध आणि संपर्क असं असल्यामुळे त्यांनी त्याच्या माध्यमातनं असा तो शब्द तिकडे वापरलेला असावा. सो अ, ब आणि क तिन्ही जे काही आहेत ती विधानं करेक्ट आहेत. ड चा काही तिथे संबंध येत नाही. पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक शाळा मुंबई शहरामध्ये भायखळा, दादर, विलेपार्ले वगैरे ठिकाणी प्रार्थना समाजाने काढलेल्या होत्या. प्रश्न क्रमांक 4, हिंदू महासभेच्या संदर्भातील पुढीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? आता एक महत्त्वाचा मुद्दा सांगतो. बऱ्याचदा लोक विचारतात सर याची माहिती कुठे मिळेल हिंदू महासभेची? हिंदू महासभेची ऑफिशियल वेबसाईटवर जर तुम्ही गेलात ना तर तिथे सुद्धा तुम्हाला त्यांची माहिती अशी ऑब्स्क्युअर स्वरूपात तुटक स्वरूपात दिसते. वेगवेगळ्या इतिहासकारांची पुस्तकं पाहिली तरी अशी त्रोटक माहिती त्यांची दिसते. कारण हिंदू महासभा असं जर आपण म्हटलं तर त्या नावानी जर सुरुवात म्हटलं तर 1915 9 एप्रिल 1915 त्यांनी जे म्हटले की हरिद्वार येथे कासिम बाजारचे महाराज सर महेंद्रचंद्र नंदी यांनी हिंदू महासभेची स्थापना केल्याचे घोषित केले. असं जरी असलं तरी हिंदू महासभेच्या किंवा हिंदूंच्या अशा ज्या सभा होत्या ह्या 1907 पासून आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी दिसतात. म्हणजे पंजाबमध्ये दिसतात, बिहारमध्ये दिसतात, संयुक्त प्रांतामध्ये दिसतात. तर या सगळ्या सभांची आता एकच शिखर संघटना असेल हे 1915ला ठरलं. म्हणजे वेगवेगळ्या हिंदू सभा दिसतात तर त्या सगळ्या सभांची आता एकच संघटना करायची हा निर्णय 1915ला घेण्यात आला. 1906ला जी मुस्लिम लीगची स्थापना झाली त्यावरची प्रतिक्रिया म्हणून या सगळ्या सभा ज्या आहेत त्या उदयाला आलेल्या दिसतात आणि 15 मध्ये मग ती हिंदू महासभा जे काही आहे त्याचं नाव जे येतं ते कासिम बाजारचे महाराज जे आहेत तर त्यांच्या अध्यक्षतेखाली ते सगळं होतं. पुढे काय म्हटलं, हिंदू महासभेचे अध्यक्ष बा.शी. मुंजे होते. बाळकृष्ण शिवराम मुंजे महासभेचे अध्यक्ष होते. म्हणजे काय साल द्यायला पाहिजे ना, कधी होते, काय हयात होते का? नाही, 1927 ते 1937 10 वर्ष बाळकृष्ण शिवराम मुंजे हे 1927 ते 1937 एवढा काळ हिंदू महासभेचे अध्यक्ष राहिले होते असं ते वाक्य द्यायला पाहिजे. आणि तिथून पुढे मग सावरकर, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जे आहेत ते 1938 पासून हिंदू महासभेचे अध्यक्ष झालेले दिसून येतात. म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना की वाक्य सुद्धा पूर्ण करायचं नाही किंवा असं काहीतरी कुठून तरी माहिती उचलून आणायची आणि ती पेस्ट करायची. इतिहासाच्या प्रश्नांचं उत्तर देणं अवघड का होऊन बसतं तर या कारणामुळं की प्रश्नांचं डिझाईन करताना अत्यंत गलथान पद्धतीने केलेले. गलथान हा शब्द जास्त करेक्ट आहे. बऱ्याच वेळेला विद्यार्थी म्हणतात सर खूप तीव्र शब्दांचा वापर करतात. गलथान हा खूप सॉफ्ट शब्द आहे. अध्यक्ष होते म्हणजे काय ती काय अशी एकच ऑर्गनायझेशन आहे आणि ते तेवढे अध्यक्ष आहेत असं आहे का? त्याला एक सिरीजमध्ये अध्यक्ष आहेत.
त्यामुळं काहीतरी त्याला एक रिदम पाहिजे. आणि मग पुढे 1938 व्ही डी सावरकर, विनायक दामोदर सावरकर अध्यक्ष झालेले दिसतात. बाळकृष्ण शिवराम मुंजेंच्या विषयी जर आपल्याला आणखी माहिती पाहिजे तर बिलासपूर जे आज छत्तीसगडमध्ये, तिथे ज्यांचा जन्म झाला. आणि जर आपण पाहिलं तर ते इटलीचा जो बेनिटो मुसोलिनी आहे ना, म्हणजे जो सगळा फासिझमचं सगळं आज आपण म्हणजे वाचतो बघतो आहोत, त्याचा जो ते सगळं जी विचारप्रणाली जिकडून युरोपात येते, त्या बेनिटो मुसोलिनीची त्यांनी भेट घेतली होती. आणि त्या भेटीतनं त्यांना ती प्रेरणा जी मिळाली की मिलिटरी स्कूल काढायची. आणि जे नाशिकचं भोसला मिलिटरी स्कूल आहे 1937 साली जी स्थापना मुंजे यांनी त्या सगळ्या युरोपियन परंपरेच्या प्रभावातनं केलेली दिसून येते. बाकी मग मुंजे, हेडगेवार, परांजपे यांनी नागपूरला 11 नोव्हेंबर 1923 रोजी हिंदू महासभेची शाखा सुरू केली. हे डिटेल्स मिळतात, करेक्ट आहे. वेगवेगळ्या ब्रँचेस त्यांच्या झाल्या. सो ओ ब क करेक्ट आहे. आणि 1938 हिंदू महासभेचे भव्य अधिवेशन पुणे इथे पार पडले. हे विधान जे आहे हे चुकीचं आहे. 1938 हिंदू महासभेची 2 अधिवेशनं झाली. 1938 जे त्यांनी म्हटलंय तर ते पहिलं एक अधिवेशन झालं ते अहमदाबादला, ज्याचे अध्यक्ष होते विनायक दामोदर सावरकर. आणि दुसरं 20वं सेशन झालं ते नागपूरला, त्याचेही अध्यक्ष आहेत विनायक दामोदर सावरकर. त्यामुळं त्यांनी दिलेली जी माहिती आहे ती चुकीची आहे. 1938 जे अधिवेशन झालं त्याचे अध्यक्ष विनायक दामोदर सावरकर आहे. आणि ते पुण्याला झालेलं नसून 38चं एक अहमदाबादला झालंय आणि एक नागपूरला झालेलं दिसतं. आणि 39चं कलकत्त्याला झालं, ज्याचे अध्यक्ष विनायक दामोदर सावरकर हे होते. NC केळकर म्हणजे नचिंग केळकर जे आहेत, जे टिळकांचे सहकारी आहे, ते सुद्धा हिंदू महासभेच्या 1932 सालच्या अधिवेशनाचे अध्यक्ष राहिलेले दिसून येतात. म्हणजे मदन मोहन मालवीय आहेत, नची केळकर आहेत, विनायक दामोदर सावरकर आहेत. म्हणजे एका अर्थानं टिळकांचे अनेक सहकारी जे टिळकांच्या मृत्यूनंतर अशा प्रकारच्या हिंदू ऑर्गनायझेशन्सशी जोडले गेले, त्याच्यातली ही काही महत्त्वाची नावं. मुंजे हे सुद्धा त्यातलेच एक आहेत, टिळकांचे सहकारी. आणि टिळकांच्या नंतर या अशा प्रकारे त्यांनी मग त्या सगळ्या हिंदू विंगच्या राजकारणाशी स्वतःला जोडून जे आहे ते घेतलेलं आहे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 5. इसवी सन 1857च्या उठावाच्या वेळी इंग्रजांच्या कोणत्या कर्तबगार सेनानींनी महत्त्वाची भूमिका बजावली होती? कोणत्या? आता जर इथं तुम्ही ड पर्याय पाहिला, विल्यम डिग्बी आणि कॉलिन क्लार्क. विल्यम डिग्बी, आता याच्यातले तुम्ही बघा 1, 2, 3, 4 जे काही प्रश्न आपण आत्तापर्यंत पाहिले, याच्यातले जवळपास सगळ्या फॅक्ट्स या मी पूर्वी ज्या डेक्कन आयच्या टेस्ट सिरीज घेत होतो त्याच्यामध्ये डिस्कस केलेले आहेत. लोखंडेंचा प्रश्न तर कितीतरी वेळा डिस्कस केला. हिंदू महासभेचे प्रश्न सुद्धा मी टाकलेले आहेत. प्रार्थना समाज आणि त्याच्यावरचे प्रश्न तर चावून चोथा झालेले आहेत. त्यामुळं जुन्या टेस्ट सिरीज तुम्हाला बाय करायच्या असतील तर तुम्ही डेक्कन आयच्या ॲपवरून त्या घेऊ शकता अजूनही, कारण जुना डेटासुद्धा महत्त्वाचा आहे. नवीनमध्ये तर मी पुन्हा ते रिवाईज करून देतच असतो, पण जुन्या याच्यामध्ये सुद्धा खूप सगळा डेटा रिवाईज मी केलेला आहे. आता हा जो प्रश्न आहे ना, प्रश्न क्रमांक 5, तर इथे सुद्धा मी अनेकदा जोड्या लावा घेतलेल्या आहेत की 1857च्या उठावाच्या वेळेला लखनौमध्ये कोण आहे, झाशीमध्ये कोण ब्रिटिश अधिकारी आहे, लष्करी अधिकारी, त्यानंतर मग तुमच्या अवधमध्ये कोण आहे, मग इथे कोण आहे, तर कोल्हापूरला कोण आहे, तर तिथे ही सगळी नावं ऑलरेडी आलेली आहेत. विल्यम डिग्बीचं चर्चा आपली चालू होती की विल्यम डिग्बी हा ब्रिटिश ऑथर आहे आणि त्याचं जे प्रॉस्परस ब्रिटिश इंडिया नावाचं पुस्तक आहे ते फेमस आहे. आणि त्यातलं एक विधानसुद्धा मी एका टेस्ट सिरीजमध्ये विचारलं होतं की त्यानं उल्लेख केल्यानुसार त्याचा जो डेटा आहे तो असा सांगतो की केवळ दुष्काळामुळं ब्रिटिश इंडियातल्या 3 कोटी लोकांचा जीव गेलेला आहे. केवळ फेमिनमुळं, दुष्काळामुळं 3 कोटी लोकांचा जीव जो आहे तो गेलेला आहे असं सांगणारा विल्यम डिग्बी. आणि कॉलिन क्लार्क जो आहे हा सुद्धा अर्थशास्त्रज्ञ आहे, ब्रिटिश ऑस्ट्रेलियन असणारा हा अर्थशास्त्रज्ञ आहे. त्यामुळे ते दोघे लष्करी अधिकारी नव्हते, हे लक्षात घ्यायला पाहिजे. याच्यातला काय आपण म्हणूया ह्यू रोज, आता ते ह्यूम रोज नाही आहे, ह्यू रोज आहे. ह्यू रोज आपल्याला झाशीच्या राणीविषयी माहिती आहे की त्या ह्यू रोजचं स्टेटमेंटही आपण अनेकदा प्रश्नांमध्ये घेतलेलं आहे की तो काय म्हणतो की या 1857च्या बंडात मी लढताना खूप जण पाहिले, पण एखादी स्त्री ज्याला मी म्हणतो की खऱ्या मर्दासारखं लढणारं मला एकच व्यक्ती इथं दिसली ती, आणि ती म्हणजे झाशीची राणी लक्ष्मीबाई, असं तिचं कौतुक करणारा ह्यू रोज. आपण अनेकदा त्याची चर्चा केलेली आहे. कॅम्बेलचं नाव जिथे दिसतंय तर तो लखनौवरून येतो आणि तात्या टोपेंचा पराभव करणारा तो कॅम्बेल जो आहे. हॅवलॉकचं जे नाव तिथे दिसतंय तर तो नानासाहेबांचा पराभव जो आहे कानपूरला, त्याचा पराभव करणारा तो हॅवलॉक आहे.
त्याच्यानंतर हेनरी लॉरेन्स बंधू जे दिले तो लखनौमध्ये लढत होता. जॉन लॉरेन्स जो आहे त्याला दिल्लीमध्ये बोलवण्यात आलं या बंडकर्त्यांचा पराभव करण्यासाठी. तो पंजाबवरून आलेला होता. लक्षात येते. डग्लस नावाचा जो एक आहे तो जगदीशपूर जिथे कुंवरसिंग लढत होते तिथं तो मिलिटरी ऑफिसर होता. आणि कर्नल नील्स जे म्हटलंय ना त्याचं नाव जेम्स नील्स आहे. जेम्स नील्स जो मद्रासच्या रेजिमेंटचा होता तो कलकत्त्याला मदतीसाठी आलेला होता असा तो नील आहे. आणि लखनौमध्ये जेम्स ऑट्रम लेफ्टनंट जनरल असणारा जेम्स ऑट्रम हा लखनौमध्ये उपस्थित होता. ही सगळी नावं 1857च्या बंडात दिलेली आहेत. YCMOU यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचं महाराष्ट्राच्या इतिहासाचं जे पुस्तक आहे आणि भारताच्या इतिहासाचं जे पुस्तक आहे त्याच्यातला बराचसा डेटा महाराष्ट्र लोकसेवा आयोग त्यांच्या प्रिलिम्समध्ये वारंवार वापरत असतो. त्यामुळं मी पूर्वीही सांगायचो आणि आत्ताही सांगेल की तुम्ही स्टेट बोर्डाची जेव्हा पुस्तकं वाचाल 6वी 7वी 8वी 9वी 10वी 11वी 12वी आणि जुनं जे 11वीचं आय थिंक की 12वीचं पुस्तक आहे महाराष्ट्राच्या इतिहासाचं त्याच्यातली माहिती खूप इम्पॉर्टंट आहे. ते प्लस ते वाचून झालं की आधी YCMOUची ही 2-3 पुस्तकं वाचून घ्यावीत महाराष्ट्राच्या इतिहासाची आणि भारताच्या इतिहासाची. त्यात महाराष्ट्र समाजसुधारक आणि महाराष्ट्राच्या विशेष संदर्भातला इतिहास हा अत्यंत व्यवस्थित दिलेला आहे. हा जो प्रश्न आहे हा सुद्धा त्याच्यातूनच डायरेक्ट घेतलेला आहे. प्रश्न क्रमांक 6 बघा. इसवी सन 1875 मधील शेतकऱ्यांचे उठाव दख्खनचे दंगे डेक्कन रायट्स. 1865 जर आपण पाहिलं तर तिकडे अमेरिकन सिव्हिल वॉर जे आहे ते चालू आहे. या अमेरिकन सिव्हिल वॉरचा थेट संबंध या दख्खनच्या दंग्यांशी पण आहे आणि थेट संबंध मुंबईमध्ये सुरुवातीला आपण जी कामगारांची स्थिती पाहिली त्याच्याशी सुद्धा आहे. कारण अमेरिकेमध्ये नॉर्थ वर्सेस साऊथ असं जे यादवी युद्ध सुरू झालं होतं त्याच्यामुळं इंग्लिश कापड गिरण्यांना कापूस मिळणं दुरापास्त झालं होतं आणि त्यामुळं भारतामधून खूप मोठ्या प्रमाणावर कापूस जो आहे तो त्या काळात जायला लागला होता. कारण अमेरिकेतल्या कापसाची ब्रिटनमध्ये होणारी जी आयात आहे ती थांबली होती. मग भारतातून सगळ्यात मोठा विदर्भाचा जो पट्टा आहे आणि तिथून तो कापूस जात होता आणि तो मग मुंबईवरनं लोक लोड करून ज्याच्या खिशात 100 रुपये सुद्धा आहे असा माणूस कापसाचा धंदा करायला लागला आणि त्याच्यातनं खूप मोठा कापूस जायला लागला. सडनली ते सिव्हिल वॉर थांबलं आणि कापसाची डिमांड घटली आणि शेतकरी जे आहेत हे मोठ्या प्रमाणावर पुन्हा अडचणीत आले. याच्यातच ब्रिटिशांची शेतसारा पद्धत आलेली होती. याच्यातच जे काही बाहेरून आलेले महाराष्ट्रामध्ये मारवाडी आणि इतर व्यापारी लोक होते त्यांनी शेतकऱ्यांना जी कर्ज दिली होती त्याच्या वसुलीसाठी ते अत्यंत घातक मार्गांचा वापर करायला लागले आणि याच्यातून एक मोठा डिस्ट्रेस आणि इथे एक अशांतता त्याच्यातनं उद्भवली आणि याच्यातनं इथे दंगे बोकाळले आणि 12 मे 1875ला सुपा नावाचं जे गाव आहे सुपे पुणे आणि नगरच्या मध्ये जे सुपे नावाचं गाव आहे तर त्या सुप्याला 12 मे 1875ला बाजार होता बाजार आणि त्या बाजारामध्ये हा सगळा वाद उद्भवला आणि लोकांनी तिथल्या व्यापाऱ्यांची लुटालूट सुरू केली. लोकांची दुकानं जाळायला लागली. तिथे लूट सुरू झाली. मोठ्या प्रमाणावर रक्तक्रांती एका अर्थाने रक्तक्रांती म्हणण्यापेक्षा रक्तपात जो आहे तो सुरू झाला आणि त्याच्यासाठी मग पुण्यावरून रेजिमेंट घेऊन अधिकारी जे आहेत ते पायदळ वगैरे घोडदळ घेऊन तिथे आलेले दिसून येतात. कितीतरी 1000 रुपयांची लूट सगळी तिथे झाली आणि याचं लोन मग पुणे नगर सोलापूर सातारा या सगळ्या ठिकाणी जे आहे ते पसरण्यात आलं. अगदी कोल्हापूरपर्यंत ते गेलं. विजापूर धारवाड म्हणजे जो कर्नाटकचा भाग आहे तिथपर्यंत सुद्धा हे लोन गेलेलं दिसून होतं. सुप्यावरून त्याची सुरुवात झाली आणि मग जवळचे जे तालुके आहेत इंदापूर पुरंदर शिरूर भीमथडी. आता इथं ते भिमडी लिहिलंय हे आयोगाचा दर्जा आहे. भिमडी असं काही नाही भीमथडी अपर्यायामध्ये जे दिलंय ना प्रश्न क्रमांक 6 मध्ये भीमथडी शिरूर पारनेर नगर ते भिमडी झालंय. म्हणजे याला हॅश पाहिजे ना. भिमडी असं काही नाहीच आहे इतिहासात भिमडी नावाचं. पण हे किती गृहीत धरतो आपण पण आणि ते पण की हा झालं एरर असं नाही होणार ना. वरती भिमडी लिहिलं तर इंग्लिशमध्ये पण BHIMADI असं त्यांनी केलेलं आहे. भीमथडी असं ते पाहिजे. इंदापूर हवेली बागलान सातारा तासगाव शिराळा जत मलकापूर हा भाग तिकडचा येत नाही. हा आजच्या सांगलीमधला भाग आहे जवळपास तर हा ते येत नाही. श्रीगोंदा कर्जत सोलापूर हा सगळा भाग तिथे येतो. आणि फायनली याच्यामध्ये मग डेक्कन रायट्स कमिशन जे बसवण्यात आलं आणि त्याच्यातनं डेक्कन ॲग्रिकल्चर रिलीफ ॲक्ट 1879चा हा त्याच्यातनं झाला. याच्याविषयी आपण पुढे जेव्हा जास्त टेस्ट सिरीजमध्ये प्रश्न घेऊ किंवा आणखी आपण जाऊ तेव्हा आपण डिटेल ते डिस्कस करू. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 7
क्रांतिकारक सेनापती बापट यांनी खालीलपैकी कोणत्या चळवळी किंवा आंदोलनामध्ये भाग घेतला होता? चारही आहेत, अ, ब, क, ड वरील सर्व बरोबर आहे. 11वीचं स्टेट बोर्डाचं जे जुनं पुस्तक आहे महाराष्ट्राच्या इतिहासाचं, तर त्याच्यामध्ये याच्यातल्या बऱ्याचशा गोष्टी दिलेल्या आहेत. गोवा मुक्ती संग्राम, हैदराबाद मुक्ती संग्राम, संयुक्त महाराष्ट्र चळवळ, ते तिथे वाचायला पाहिजे. गोवा मुक्ती संग्राम जर टेक्निकली म्हटलं तर 1946 ते 1961 जोर धरलेला दिसून येतो आणि तिथं मग आपल्याला फक्त सेनापती बापट जे काही पाम बापट जे आहेत यांचा सहभाग बघायचा आहे. तर राम मनोहर लोहियांनी गोव्याच्या मुक्तीसाठी एक आंदोलन सुरू केलं होतं आणि त्याच्यामध्ये मग त्यांना 5 वर्ष गोवाबंदी जी आहे ती लोहियांना करण्यात आलेली होती. त्याच्यानंतर नागगोरे जे आहे त्यांनी सुद्धा त्या गोव्याच्या मुक्तीसाठी एक प्रयत्न 1955 मध्ये सुरू केला आणि त्या 1955 मध्ये सेनापती बापट जे आहेत त्यांनी त्या सत्याग्रहामध्ये सत्याग्रहाच्या दरम्यान ते गोव्यामध्ये गेलेले दिसून येतात. हे पहिलं कॉन्ट्रीब्युशन जे येतं ते. आता 1955 जे तुम्ही इयर जर बघितलं तर त्या वर्षामध्ये सेनापती बापट यांचं वय बघा, त्यांनी 75रीत ऑलरेडी प्रवेश केलेला आहे. 1955 साल जर आपण बघितलं आणि जर डोक्यात धरलं म्हणजे याचा अर्थ ते बऱ्यापैकी वृद्ध झालेले आहेत. पण सेनापती बापट यांचा स्वभाव असा होता की एकदा एखादं गोष्ट मनात धरली की ती करूनच राहायची. म्हणजे इतक्या वृद्ध वयात सुद्धा त्यांनी 55 साली नागगोरे समाजवादी नेते जे आहेत त्यांच्यासोबत ते गेले आणि तिथे ते लाठीचार्ज झाला आणि अक्षरशः जर तुम्ही बघितलं नागगोरे आणि सेनापती बापट यांना तो सहन करावा लागला आणि त्यांची त्यात बरीच शारीरिक हानीसुद्धा झाली. म्हणजे त्याचा एक उल्लेख एका ठिकाणी सापडतो की सेनापती बापटांच्या चिरंजीवांनी सांगितलं होतं की तुम्ही जाऊ नका, ते वारंवार विनंती करूनही ते तिकडे गेलेले आहेत. सो पुढे मग गोवा स्वतंत्र झाला 1961 पोर्तुगीजांच्या तावडीतनं, तो नंतरचा मुद्दा. पण 1955 मध्ये नागगोरे यांच्यासोबत सेनापती बापट हे सत्याग्रहामध्ये सामील झालेले दिसून येतात. लक्षात येतं 1921 मुळशी सत्याग्रह जर तुम्ही बघितला असेल तर तिथं जी लढत त्यांनी दिलेली आहे त्याच्यावरून त्यांना सेनापती जो काही सगळा हे दिलेला आहे, काय आपण म्हणतो दर्जा जो दिलेला आहे किंवा पदवी जी आहे ती सगळी तिथे बघायला मिळते. सेनापती बापट जे काही आहे ते. इंटरेस्टिंग गोष्ट, 55 साली जेव्हा सेनापती बापट गेले गोव्यामध्ये तर त्या पोर्तुगीज सरकारमधल्या काही अधिकाऱ्यांना असं वाटत होतं की कोणीतरी सेनापती येतोय. सेनापती म्हणजे कुठला सेनापती? लष्कराचा सेनापती ज्याला आपण म्हणतो ना, हेड, या अर्थानं कुणीतरी सेनापती येतोय असं त्यांचा गैरसमज झाला आणि त्यामुळे ते खूप सगळ्या फौजपाटा घेऊन त्यांच्या समोर येऊन उभे राहिलेले होते आणि मग त्याच्यातनं मग लाठीचार्ज आणि ते हे सगळं झालेलं दिसतं. ते सत्याग्रह करायला गेले होते पण नावाच्या याच्यामुळे जे कन्फ्युजन तिथे झालेलं ते दिसून येतं. आणखी हैदराबादमध्ये आपल्याला माहिती आहे, हैदराबादमध्ये आर्य समाजाचं आंदोलन आहे, स्वामी रामानंद तीर्थ यांचं आंदोलन आहे वगैरे वगैरे. तर 1938 मध्ये आपण त्या क्रमाने जातो ज्या क्रमाने पर्याय दिले. तर सेनापती बापटांनी ठरवलं की हैदराबादला आपण गेलं पाहिजे आणि त्याच्यासाठी त्यांनी पुण्यामध्ये शनिवार वाड्यासमोर सभा पण घेतलेल्या आहेत. तर सप्टेंबर 1938 मध्ये ते हैदराबादला आंदोलन करायला गेले. आपल्याला माहिती आहे निजाम आणि तो सगळा भाग, तो मी रिपीट करत नाही, पण त्यांना परत रेल्वेत बसून पुण्याला पाठवण्यात आलं. नोव्हेंबर 1938 परत 2 महिन्यांनी ते गेले, त्यांना परत पुण्याला पाठवण्यात आलं. पुन्हा डिसेंबर 1938 ला गेले तेव्हा त्यांना मात्र 2 वर्षाची कारावासाची शिक्षा झाली. पण असं झालं की ते हैदराबाद संस्थानचे नसल्यामुळं त्यांना फार काळ तिथे ठेवलं नाही आणि जानेवारी 1939 मध्ये त्यांची सुटका केली. सेनापती बापटांची हैदराबाद संस्थानच्या त्या सगळ्या लढ्यामध्ये जी भूमिका होती ना, तर त्यांनी सत्याग्रह सहाय्यक मंडळाची स्थापना केली होती. म्हणजे हैदराबाद संस्थान सत्याग्रह सहाय्यक मंडळ. त्यांचं असं मत होतं की हैदराबादमध्ये जो काही लढा लढला जाणार आहे तो त्या काँग्रेसच्या तिथल्या याच्या खाली, त्याच्या अंब्रेलाखाली लढण्यात यावा आणि त्याची मेथड सत्याग्रहाची असावी. परंतु ही भूमिका अनेकांना पटली नाही आणि त्यामुळे ती भूमिका जी आहे ती काहीशी मागे पडली. मग पुढे आपल्याला सरदार पटेल आणि तो सगळा एपिसोड माहिती आहे की कसं मग स्वातंत्र्यानंतर जुनागड असेल, हैदराबाद असेल, काश्मीर असेल ते आपल्याकडे येतात. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या बाबतीत तर खूप म्हणजे माहिती सांगण्यासारखी आहे. JVP समिती, जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल आणि पट्टाभी सिद्धारामय्या, आपल्याला माहिती आहे भाषावार प्रांतरचनेच्या बाबतीत जे दार कमिशन आहे, JVP समिती आहे, फजल अली आयोग आहे, त्यातलं JVP समितीचा जेव्हा अहवाल येतो आणि एकंदरीत तुमच्या महाराष्ट्र राज्याला विरोध दिसतो तेव्हा संयुक्त महाराष्ट्रासाठी सत्याग्रहाची हाक या त्यांच्या त्या एका डॉक्युमेंटमध्ये
त्यांनी 14 कविता लिहिलेल्या आहेत. 14 कविता लिहून जे काय म्हणतो आपण प्रसारित केल्या, जेणेकरून काही ना काही लोक संयुक्त महाराष्ट्रासाठी करतील. सत्याग्रहाचा विचार त्यांनी मांडलेला आहे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीसाठी, तिथेही त्यांचं मेजर कॉन्ट्रीब्युशन आहे. आणि महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद जो आजही चालू आहे त्याच्यामध्येही त्यांनी उपोषण केलेलं आहे. सो चारही वरील सर्व जे काही आहेत ते पर्याय बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 8 बघा. इसवी सन 1919 मध्ये ब्रिटिश सरकारने घटनात्मक सुधारणा दिल्या कारण. आपण पॉलिटीच्या प्रश्नामध्ये मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड 1917 मध्ये केलेली घोषणा, ते कधी लागू झालं, काय लागू झालं, काय तरतुदी आहेत हे बघितलं. पण काय पार्श्वभूमी आहे? 1909ला तुम्ही मोर्लेमेंटो सुधारणा दिला, कॉन्स्टिट्युशनल रिफॉर्मचा एक हप्ता दिलात, आणि मग 1919 मध्ये ते देण्यामागचं तुमचं काय कारण आहे? कुठली परिस्थिती जी आहे की ज्याच्यातनं मग तुम्हाला रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट, जबाबदार शासन तुम्हाला देऊ अशी घोषणा करावी लागली? कशामुळं मग तुम्ही विषय जे आहेत प्रांतिक सगळ्या याच्यातले ते रिझर्व्ड सब्जेक्ट, ट्रान्सफर्ड सब्जेक्ट असे केले? का तुम्ही अशा पद्धतीनं जे काही आहे ते रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट, उत्तरदायी होण्याकडे का गेलात? कारण त्या दशकातली परिस्थिती काय काय आहे? साधारणतः पहिलं महायुद्ध चालू आहे 1914 ते 1919. खूप सगळे मोठ्या प्रमाणावर सैनिक जे आहेत ते त्या युद्धाच्या कामात लागलेले आहेत, आणि गोऱ्या सैनिकांची संख्या एका पॉईंटला इतकी कमी झालेली आहे की म्हणजे ती अगदी काही हजारांवर येऊन ठेपलेली आहे. याच्यातनं क्रांतिकारक त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर इथले मॉडरेट जे आहेत ते पहिल्या महायुद्धाला त्यांनी पाठिंबा दिला आहे, जहाल जे आहेत त्यांनी पाठिंबा दिला आहे. परंतु काही चळवळी पण सुरू झाल्यात. म्हणजे जर सशस्त्र क्रांतिकारी चळवळी इथे आहेत, गदर नावाची चळवळ आहे सॅन फ्रान्सिस्को, US आणि कॅनडामध्ये आपल्याला माहिती आहे. होमरूल चळवळ, टिळक आणि ॲनी बेझंट ह्यांच्या लिडरशिप खाली होमरूल चळवळ सुरू झालेली आहे. 1916ला लखनौ करार आहे. इथं महत्त्वाची गोष्ट होते की काँग्रेस आणि मुस्लिम लीग एकत्र येतात. एकत्र येऊन त्या आपल्या मागण्या ज्या आहेत त्या आता ब्रिटिशांसमोर ठेवणार आहेत. म्हणजे दोन फोर्सेस मोठे, हिंदू आणि मुस्लिम हे गट एकत्र आलेत. रिव्होल्युशनरीजला पहिल्या महायुद्धामुळं आता बळ मिळतंय. ह्याच्यातनं काय आहे की इथल्या वस्तूंच्या किमती आणि ते सगळं त्याच्यावरचं एक महागाई वाढत चाललेली आहे. इथले जे इंडस्ट्रियलिस्ट आहेत त्यांना त्याची जाणीव होते की आपल्या उद्योगांवर आपला कंट्रोल असल्याशिवाय आपला फायदा नाही, म्हणून ते एक नॅशनलिस्टांना येऊन मिळत आहेत. अशा अनेक गोष्टी ज्या आहेत त्या इथं चाललेल्या आहेत. लखनौमध्ये जहाल आणि मवाळ म्हणजे फिरोजशाह मेहता यांचं निधन झालेलं आहे, गोखलेंचं निधन झालेलं आहे, आणि जहाल गट आणि मवाळ गट एकत्र आलेला आहे. तर असं सगळंच आपल्या अगेन्स्ट आता चाललेलं दिसतंय. पहिल्या महायुद्धामुळे परिस्थिती आहे, जहाल मवाळ युती आहे, काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्यात युती आहे, क्रांतिकारकांच्या चळवळीमधून असंतोष वाढताना दिसतोय. तर हे याच्यातनं एक एन्थुझियाझम क्रिएट होतोय, आणि हे सगळं नको आहे म्हणून जी घोषणा येते ती म्हणजे मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा. सो वरील सर्व अ ब कड बरोबर. प्रश्न क्रमांक 9. टिंबटिंब यांनी स्वदेशी चळवळीचा स्त्री गणेशा करून खादीचा पोशाख घालून सन 1877 मधील दिल्ली दरबारात हजेरी लावली. सार्वजनिक सभेचे उद्गाते किंवा संस्थापक ग.वा. जोशी, सार्वजनिक काका ज्यांना म्हटलं जातं ते, 1828 ते 1880 ज्यांचा जीवनपट आहे ते. 1870 मध्ये सार्वजनिक सभेची त्यांनी केलेली स्थापना. श्रीनिवासराव पंत प्रतिनिधी जे काही आहेत ते त्याचे अध्यक्ष त्यावेळेला होते, आणि 1897 पर्यंत तेच अध्यक्ष राहिलेले दिसून येतात. स्वदेशी घालणं म्हणजे स्वतःनी तयार केलेले आणि स्वदेशी बनावटीचे असणारे कपडेच परिधान करणारे सार्वजनिक काका, स्वदेशीचे खूप मोठे पुरस्कर्ते, स्वदेशीचे खूप मोठे पुरस्कर्ते, सार्वजनिक सभेची स्थापना करणारे, त्या अर्थानं सार्वजनिक काका. 1878ला त्यांचं एक आणखी कॉन्ट्रीब्युशन आहे की देशी न्यूजपेपर जे काही वृत्तपत्रकार आहेत त्यांची परिषद त्यांनी कलकत्त्याला घेण्यामध्ये त्यांचा खूप मोठा हातभार जो होता. आणखी त्यांचं कॉन्ट्रीब्युशन काय की वासुदेव बळवंत फडके यांचं वकीलपत्र घेणारे कोण आहेत? ग.वा. जोशी. आणि इथे जो प्रश्न विचारला आहे की दिल्ली दरबार 1877चा दिल्ली दरबार जो काही आहे जो भरवण्यात येणार होता, आणि तो कशासाठी भरवण्यात येणार होता तर क्वीन व्हिक्टोरिया, महाराणी व्हिक्टोरिया जी आहे, जिला हिंदुस्तानची सम्राज्ञी असा किताब घ्यायचा आहे, आणि तो घेण्यासाठी आता ती दिल्ली दरबार जो आहे तो भरवण्यात येणार आहे. तिथे ते डिक्लेअर करणार आहे की आता हिंदुस्तानची सम्राज्ञी ती आहे. जगभराचं जे पॉलिटिक्स चालू आहे की रशियाचं वाढतं हे काहीतरी येतंय, तुर्कीचा काहीतरी प्रॉब्लेम येतोय, आणि याच्यातनं मग ब्रिटनमध्ये हे ठरतंय की आता आपण ॲसर्ट करावं की भारताचे मालक आपण आहोत.
भारताचे मालक आपण होत अशी ब्रिटनच्या संसदेमध्ये चर्चा होते. बेंजामिन डिझराएलीचं त्यावेळेचं वक्तव्य आहे की हे आता आपण केलं पाहिजे. आणि मग याच्यातनं पुढे काय होतं की त्याच्यासाठी एक दिल्ली दरबार भरवावा 1877ला, आणि मग सार्वजनिक सभेला याचं निमंत्रण आहे. याचा अर्थ सार्वजनिक सभा ही त्यावेळची मोठी संस्था आहे. सार्वजनिक सभा ही त्याची मोठी संस्था आहे. एका अर्थानं 1885च्या भारतीय राष्ट्रीय सभेची ती पूर्वपीठिका आहे असं सुद्धा मानलं जातं. तर ते त्यांना निमंत्रण होतं आणि मग त्या निमंत्रणामध्ये क्वीन व्हिक्टोरियाच्या नावानं मानपत्र तयार करण्यात आलं. आणि हे मानपत्र ज्यांनी तयार केलं ते होते न्यायमूर्ती म गो रानडे. ते लिहिलं जे आहे मानपत्र घेऊन जाण्यासाठी ते लिहिलं होतं म गो रानडे. याच्यामध्ये त्यांनी राणीचं कौतुकही केलं होतं की तुम्ही इथं आल्यामुळं आमचं काय सगळं जे आहे चांगलं झालंय तेही लिहिलं, पण आमच्या मागण्या काय आहेत, आमचा त्रास काय आहे, आमचं शोषण कसं आहे हे सुद्धा त्याच्यामध्ये स्पष्ट मांडलेलं होतं. आणि हे मानपत्र व्हॉइसरॉयला तिथे द्यायचं होतं, जे मानपत्र 3 जानेवारी 1877ला व्हॉइसरॉयनी स्वीकारलं. आणि हे घेऊन गेलेले जे लोक आहेत त्याच्यामध्ये गवा जोशी होते सार्वजनिक सभेतर्फे, पण एकटेच गवा जोशी गेलेले नाहीत, त्यांच्यासोबत ते धरून 10 लोक गेलेले आहेत. त्यातली मेजर नावं जर म्हटलं तर सदाशिवराव गोवंडे हे एक होते. ज्योतिराव फुलेंच्या वेळेला आपण हे नाव ऐकलेलं आहे. शिवराम हरी साठे आणि खंडेराव फडके हे सुद्धा त्यांच्यासोबत आहे. हे खंडेराव फडके कोण? तर आयोगानं वऱ्हाड समाचार या वृत्तपत्र कोणी सुरू केलं म्हणून अनेकदा प्रश्न विचारले, तेच हे वऱ्हाड समाचारचे खंडेराव फडके. ही 4 मेजर नावं लक्षात ठेवली पाहिजेत. आणि शेवटचा इतिहासाचा प्रश्न, राष्ट्रीय सभेची अधिवेशने आणि ठिकाण. टेस्ट सिरीजमध्ये मी अनेकदा घेतलेले आहेत. म्हणजे मी तर म्हणतो 30 अधिवेशनं तर मी नुसती विचारूनच टाकलेली आहेत. त्याच्यातलीच वारंवार येतात. काय आहे? पर्याय क्रमांक 2 जे आहे अचं 3 1889चं जे आहे ते विल्यम वेडनबर्नचं जे येतं ते. 7वं अधिवेशन जे आहे 1891चं नागपूरचं जे आहे ते आनंद चार्लू. 11वं अधिवेशन जे काही आहे ते येतं तुमचं सुरेंद्रनाथ बॅनर्जी. आणि 1897चं जे 13वं अधिवेशन आहे ते येतं शंकरन नायर. 1885 बॉम्बे पहिलं जर पाहिलं तर व्योमेशचंद्र बॅनर्जी. दादाभाई नौरोजींच्या अध्यक्षतेखाली 3 येतात, 1886, 1893 आणि 1906. 1886चं कलकत्ता, 1893चं लाहोर, 1906चं कलकत्ता. जॉर्ज यूल युरोपियन व्यक्ती, इथं वेडनबर्न एक दिलंय. जॉर्ज यूल 1888 अलाहाबाद आणि अल्फ्रेड वेब मद्रास 1894. किमान एवढी तरी ती लक्षात राहायला पाहिजेत. बाकीची तर मी ती घेतच असतो. आणि मगाशी आपण जे लखनौचं बोललो तर लखनौ करार जेव्हा झाला तर तेव्हा अंबिकाचरण मजुमदार हे अध्यक्ष होते. इथे आपले इतिहासाचे हे 10 प्रश्न जे आहेत ते संपतात. जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये मिक्स सगळं आहे, कॉम्बिनेशन. पहिला प्रश्न आहे तो महाराष्ट्र समाज सुधारक. दुसरा प्रश्न जो आहे तो भारताचा इतिहास. तिसरा पुन्हा प्रार्थना समाज म्हणजे महाराष्ट्र समाज सुधारणा. चौथा प्रश्न हिंदू महासभा, पुन्हा मॉडर्न इंडिया. त्याच्यानंतर 5वा प्रश्न पुन्हा मॉडर्न इंडिया. 6वा प्रश्न महाराष्ट्राचा इतिहास. 7वा प्रश्न सेनापती बापट महाराष्ट्र समाज सुधारक. 8वा प्रश्न मॉडर्न इंडिया. 9वा प्रश्न महाराष्ट्र समाज सुधारक आणि 10वा प्रश्न मॉडर्न इंडिया. मी मगाशीच म्हटलं तसं सगळ्यात पहिल्यांदा आपण क्लिअर करताना स्टेट बोर्डाची सगळी पुस्तकं वाचावीत. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची भारताच्या इतिहासाची पुस्तकं, महाराष्ट्राच्या इतिहासाची पुस्तकं आणि महाराष्ट्राच्या इतिहासाचं जुनं स्टेट बोर्डाचं पुस्तक हे किमान वाचलेलं पाहिजे. लोक हे वाचायचं सोडून देतात आणि मग मार्केटमधलं ह्याचं पुस्तक त्याचं पुस्तक करत फिरतात. मार्केटमधली पुस्तकं वाईट आहेत असं माझं म्हणणं नाही, परंतु इथे एक आपल्याला कळलं, एकदा स्टोरी लाईन कळली की मग आपण माहिती जी आहेत ती वेगवेगळ्या माध्यमातून भरत जातो. जसं आता आपली सुभाष आयएसच्या प्लॅटफॉर्मवर कंबाईनची टेस्ट सिरीज सुरू होते, तर तिथे जी माहिती मिळणार आहे त्याच्यामधली माहिती आपण आपल्या सांगाड्यामध्ये फ्लेश म्हणून ती भरू शकतो. सो बेसिक पुस्तकं आधी वाचून घेतली पाहिजेत. आपला हा आता PYQचा कोर्स सुरू झालेला आहे, तर आपण जसं आता पुढे टेस्ट डिस्कस करणार आहोत तर तिथं आपण आणखी डिटेल सोर्सेस विषयी बोलणार आहोत. इथं आपण थांबूया. धन्यवाद.